राज्यामध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या त्याच्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली, तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची वर्णी लागली. मात्र बीड जिल्ह्यामध्ये एकच चर्चा होती की बीडचा पालकमंत्री कोण होणार आणि बीडचं मंत्रीपद महायुतीमध्ये कोणाला मिळणार याच्यावरून रस्सीखेच करताना पाहायला मिळते. मात्र अजित पवार गटाकडनं धनंजय मुंडे जे आहेत ते आता मंत्रिपदाच्या दावेदारीवरती आहेत, तर दुसरीकडे भाजपाकडनं सुरेश धस हे देखील दावा करतायत की मंत्रिपद मिळालं पाहिजे. त्यांचे समर्थक देखील आता आक्रमक होताना दिसत आहेत. सध्याला मी तिंतरवणी गावामध्ये आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर सुरेश धस यांना मंत्रिपद मिळावं, पालकमंत्री करावं अशी एकंदरीत या गावकऱ्यांची मागणी आहे. माझ्यासोबत गावकरी आहेत, त्यांच्यासोबत बातचीत करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. नेमकी त्यांनी मंत्रिपदासाठी सुरेश धस यांना मंत्रिपद मिळावं, पालकमंत्री मिळावं अशी मागणी केली. असं जरी असलं तरी दुसरीकडे अजित पवार गटाचे धनंजय मुंडे हे देखील रेसमध्ये आहेत. त्यांचे देखील समर्थक मागणी करतात नेमकी दोघांमध्ये मंत्रिपद कुणाला मिळणार. आणि दुसरीकडे पंकजा मुंडे देखील मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत. मात्र सुरेश धस समर्थक माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, राज्यामध्ये निवडणुका झाल्या, निकाल लागला, आष्टी विधानसभा मतदारसंघाचे सुरेश धस आमदार आहेत, मंत्रिपदासाठी मागणी करताय. आमदार शिवसेना धस. आता मी गावाचा प्रतिनिधी नागरिक या नात्याने सांगतो, कारण आमदार सुरेश धस हे असं एक व्यक्ती आहे, यांना पालकमंत्रीपद का भेटावं, याला आपलं कॅबिनेट मंत्रीपद का भेटावं याचं कारण आहे, एक तळागाळातील काम करणारा माणूस आहे, प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणारा माणूस आहे. त्यामुळं आमच्या इथं दक्षिणमुखी मारुती आहे तिंतरणीमध्ये, त्यामुळे आम्ही त्यांना ते साकडं घातलेलं आहे का बाबा तिंतरणीमध्ये आमदार सुरेश धस यांना मंत्रिपद भेटावा आणि बीडचे पालकमंत्रीपद भेटावं. कारण का शेवटच्या घटकापर्यंत काम करणारा माणूस आहे. त्यामुळे सर्व लोकांनी आम्ही त्यांना मतदान केलंय. आम्ही पहिल्यापासून त्यांचे कार्यकर्ते आहेत 2008-9 पासून. नक्कीच पाहायला गेलं दुसरीकडे अजित पवार गटाचे धनंजय मुंडे देखील रेसमध्ये आहेत. ते जिल्ह्याचे पालकमंत्री होते, ते देखील दावा करतात. मग कसं दोघांना पालकमंत्री मिळणार नाही ना, एकालाच मिळणार आहे ते कोणाला? दोघांना कसं भेटेल? आता ज्याचं कार्य चांगलं आहे, ज्याचं काम करण्याची शैली चांगली आहे, त्यांना एकालाच भेटेल ना कोणाला तरी, बरोबर नाही? मग ते आमदार सुरेश अण्णाला भेटेल किंवा डीएम साहेबला भेटेल, एकलाच भेटेल. ते दोघं जण कसं भेटेल? तुम्ही सुरेश अण्णाची मागणी करताय ना? हो, आम्ही सुरेश अण्णाचे कार्यकर्ते आहेत ना, म्हणून आम्ही सुरेश अण्णाची मागणी करणार ना, बरोबर नाही? एकंदरीत पाहायला गेलं तर आष्टी विधानसभा मतदारसंघ एकमेव मतदारसंघ आहे की तिथं युतीमध्येच फाईट झाली. प्रतिस्पर्धी उमेदवार अजित पवार गटाकडनं उभा केला. सुरेश अण्णांनी देखील ज्यावेळेस विजयी सभा झाली त्यावेळेस देखील ही खतखत व्यक्त केली. आता तुम्ही दुसरीकडे पुन्हा मंत्रिपदाची मागणी करताय, पालकमंत्री पदाची मागणी करताय. आमदार सुरेश अण्णा धस अशी एक व्यक्ती आहे, एवढ्या लढाईमध्ये ती काय 5व्यांदा निवडून आलेत आणि ती काय कमी फरकाने नाही आलेत. आज जवळपास 78,000 मतदानी फरकाने निवडून आले ते. त्याच्यामुळं ते दावा करू शकतात मंत्री कोणाकडे मागणी करतात? सुरेश अण्णांना, देवेंद्र फडणवीस काय व आमचे नेते सुरेश अण्णा धस आहेत ना, त्यांना मंत्रिपद भेटावं, पालकमंत्रीपद भेटावं बीडचं. आम्ही मागणी आमची सुरेश आपले याचे फडणवीसकडे करतो. आम्ही काय सांगाल, एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये निवडणुका पार पडल्या, मुख्यमंत्री पदावरनं तिढा कायम होता ते सुटलेला आहे. आता मंत्रिपदावरनं रस्सीखेच पाहायला मिळते. बीडमध्ये भाजपाचे 2 आमदार आहेत, अजित पवार गटाचे 3 आमदार आहेत, तर एकमेव आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत. मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर पंकजा मुंडे देखील पालकमंत्र्यांच्या रेसमध्ये आहेत किंवा त्यांना मंत्रिपद मिळावं समर्थकाकडून सांगण्यात येते. तुम्ही सुरेश धसांना मंत्री करा म्हणताय, कुणाकडे मागणी तुमची? एकंदरीत काय सांगाल सविस्तर? एकंदरीत आमची मागणी अशी आहे, सध्या जे सरकार निवडून आलेलं आहे, आता तुम्हाला माहित आहे बीड जिल्हा हा महाराष्ट्रातला सगळ्यात मागास जिल्हा आहे आणि 11 तालुक्यापैकी जे आपले आष्टी, शिरूर आणि पाटोदा हा एक कमी पर्जन्यमानाचा हे आहे, विभाग आहे. आणि या विभागामध्ये सुरेश अण्णा धस एकमात्र असं नेतृत्व आहे की टिल टू द लास्ट, शेवटच्या माणसापर्यंत जातीनं पोहोचणारे व्यक्ती म्हणजे सुरेश अण्णा धस. अर्थात दुसरे सुद्धा जे निवडून आलेले लोक आहेत ते फार चांगले असतील, परंतु अण्णाचं वैशिष्ट्य थोडं जगावेगळं आहे. त्यांचं असं आहे की ते कसले भेद करत नाहीत, सर्वांना घेऊन चालतात आणि सामान्य माणसा त्यांच्याकडे आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आमचं सगळ्यांचं साकडं आहे की आमच्या विभागासाठी फक्त सुरेश अण्णा धस यांना पालकमंत्री पद मिळावं, तेव्हाच आमच्या भागाचा विकास होऊ शकतो. धनंजय मुंडे रेसमध्ये आहेत, मग त्यांचं कारण पाहू शकता की महायुतीमध्ये राष्ट्रवादी सुद्धा आहे, अजित पवार गटाचे ते पालकमंत्री होते बीडचे. पण यांच्या दोघांमध्ये असं आहे की दीर्घ अनुभव सुरेश अण्णा धस यांचा आहे, सामाजिक कार्य अण्णाचं आहे, 5 वेळा त्यांनी MLA भोगले आहे आणि अण्णा जे काम करू शकतात त्यांचा अनुभव, एक्सपिरियन्स आणि कौशल्य यावर त्यांना मंत्रिपद मिळालंच पाहिजे. देवेंद्र फडणवीस पालकमंत्री करतील?
100% करतील. कारण की त्यांनी पाहिलंय की त्यांची जी संख्या आहे मतदानाची, देवेंद्र फडणवीस साहेब हे 100% सुरेश अण्णा धस यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री करतीलच, यामध्ये ती मात्र आम्हाला तर शंका वाटत नाही. आणि आमची सगळ्यांची विनंती हीच आहे की कामाचा माणूस, तळागाळाचा माणूस, म्हणून सुरेश अण्णा धसच हे मुख्यमंत्री पद आपलं मुख्यमंत्र्यांनी यांना पालकमंत्री करावं आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे करतील अशी आम्हाला शाश्वती आहे. काय सांगाल पालकमंत्री पदावरून तिढा कायम आहे, एकंदरीत पाहायला गेलं तर मुख्यमंत्री पदावरून तिढा कायम होता, आता पालकमंत्री पदावरून तिढा कायम आहेत. दोघंही मुंडे बहीण भाऊ या रेसमध्ये असताना आता सूर्य धस देखील रेसमध्ये येतात. काय मागणी तुमची? काही नाही, अण्णाला त्यांनी मंत्री करावं, पालकमंत्री पण करावं. अण्णाचं काम पाहिलं असं तर चांगलं आहे. दवाखान्यात कोरोनाच्या वेळेस लसी ते सगळ्यांना पुरवण्यात आल्यात अण्णांना. कोणी करावं पालकमंत्री, कोणी करावं? देवेंद्र फडणवीस साहेबांना मागणी आहे आमची. फडणवीस साहेबांनी. हो, काय सांगाल पालकमंत्री पदावरून आणि मंत्री पदावरनं तिढा कायम आहे बीडचा, कारण महायुतीमध्ये 5 जागा महायुतीच्या आल्यात, 1 जागा महाविकास आघाडीची. काय मागणी तुमची? माझी उलट अशी मागणी आहे की प्रत्येक गावात जे आपले बीडमध्ये जे नेते आहेत, माननीय पंकजाताई असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, सुरेश अण्णा धस असतील, यांचे प्रत्येक गावात कार्यकर्ते आहेत. पण जर आष्टे विधानसभाचं जर आपण जर पाहिलं तर एकही असं गाव नाही की जिथं सुरेश धस यांचा निधी आलेला नाही. लहान 5 वर्षाचा मुलगा जरी असला तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अण्णांना फोन लावतो आणि 80 वर्षाचा म्हातारा देखील शुभेच्छा देण्यासाठी अण्णांना फोन लावतो. म्हणजे एवढं नेतृत्व खास आहे. त्याच्यामुळं आमच्या सर्वांची मागणी आहे, आम्ही आज आमचे ग्रामदैवत हनुमान यांना सुद्धा आम्ही साकडं घातलेलं आहे की अण्णांना पालकमंत्री बीड जिल्ह्याचं करावं. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा देखील आमची सर्व बीड जिल्ह्याची विनंती आहे की, आणि पुढाऱ्यांना देखील आमची विनंती आहे की तुम्ही सुद्धा अण्णांना पालकमंत्री बनवणे करावं. करतील का नक्की? पण देवेंद्र फडणवीस पालकमंत्री, आपण पाहू शकता की उमेदवारीवरून देखील टीका झाली की सुरेश धस यांना उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. नक्कीच फडणवीस साहेब न्याय देतील? हा, 100% देणार. आता काय झालं, आमच्या विधानसभेत, आष्टे विधानसभेत काही मतभेद झाले, काही जातीभेद झाला की बा यांना अमुक मतदान करू नका, त्यांना तमुक करा. एवढ्या याच्यात देखील फडणवीस साहेबांनी सुरेश धस यांना साथ दिली. शेवटची सभा सुद्धा फडणवीस साहेब यांच्या सांगण्यावरून झालेली. त्याच्यामुळं त्या सभेचा एवढा प्रभाव पडला आणि फुलाला एवढं मतदान पडलं कमळाच्या फुलावला, आणि सुरेश धस यांचा प्रचंड मताने विजय झालेला आहे. आणि अण्णा 25 वर्ष हे आमदार राहिलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांची कारकीर्द खूप मोठी आहे आणि याचा विचार नक्कीच फडणवीस साहेब करतील. काय मागणी तुमची एकंदरीत ग्रामस्थांची? आमचं काहीच नाही. आमचं ग्रामदैवत आहे हनुमान महाराज इथले. ते कसं आहे, आमचं एवढंच आहे की अण्णाला आहे ना पालकमंत्री करावं बीडचं. कोणाकडे मागणी तुमची? माननीय देवेंद्र फडणवीस साहेबाकडे न्याय देतील? 100% देणार. आमचं सर्वसामान्यांचं प्रेम आहे अण्णावर. ते कशाला काम येतात आम्हाला. साधं सर्व थोडं जरी काम असलं ना, आम्ही फोन लावला बोलला म्हणते. देवेंद्र फडणवीस यांना काय सांगणार तुमची? आमचं त्यांना एकच आहे, कळकळीची विनंती आहे. सर्वांचं एकच म्हणणं आहे, माझं जेवढं आहे तेवढंच सगळ्याचं, की बाबा आमच्या अण्णाला एवढे वेळेस पालकमंत्री करा बीडचं, बस एवढंच. काय सांगाल आजोबा, बऱ्याच वेळेस तुम्ही मतदान केलं असेल, यावेळी देखील मतदान केलेलं आहे, काय मागणी नेमकी तुमची? अण्णाला पालकमंत्री करावा, कारण माझ्यासारखा भिक्षुक माणूस अण्णापर्यंत सरळ जाऊ शकतो, गरीब माणूस अण्णापर्यंत जाऊ शकतो, असा कोणताही नेता महाराष्ट्रात नाही, ह्या बीड जिल्ह्यात नाही. त्याच्याकरता अण्णाला पालकमंत्री करावा मुख्यमंत्र्यांनी. मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, सुरेश धस हे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आहेत. देवेंद्र फडणवीसांकडे तुमची काय मागणी असणार आहे? देवेंद्र फडणवीसाकडे आमची एवढीच मागणी आहे की अण्णाला पालकमंत्री करावा. करतील नक्की? कमून नाही करायची, आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो ना. कुणापर्यंत? मुख्यमंत्र्यापर्यंत. हा, नक्कीच शेवटी ग्रामस्थांनी एकंदरीत पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या विकासासाठी सुरेश धस यांना पालकमंत्री करावं, तसंच कॅबिनेट मंत्री पद द्यावं, अशी एकंदरीत मागणी या ठिकाणी होत आहे. असं जरी असलं तरी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे देखील रेसमध्ये आहे, दोघे बहीण भाऊ. एकंदरीत पाहायला गेलं तर आष्टे विधानसभा मतदारसंघामध्ये काय चित्र झालं हे निवडणुकीच्या दरम्यान संपूर्ण राज्यानं बघितलेलं आहे. निकालाच्या नंतर देखील सुरेश धसांनी थेट स्टेजवरनं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवरती काही आरोप केले. मात्र ह्याच्यावरनं एकंदरीत पाहायला मिळतंय की मंत्रिपदामध्ये देखील रस्सीखेच करताना पाहायला मिळते आणि आपोआपले समर्थक जे आहेत ते एकंदरीत देवाला साकडं घालून आमच्याच नेत्याला पालकमंत्री किंवा मंत्रीपद मिळावं अशी एकंदरीत मागणी करताय. मात्र यांची मागणी अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांनी तिकीट दिलेलं आहे, त्यांनीच स्वतः पालकमंत्री करावं, नाही केलं तर आम्ही फडणवीस साहेब यांची देखील भेट घेणार असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे. मुंबई तक योगेश काशीद, बीड.